नमस्कार, मी विनीता कुलकर्णी विनीताज किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटारच्या करंज्या, त्यासाठी लागणारे साहित्य। आता आपण करंजी करण्यासाठी मैदा घेतलाय साधारण ह्या वाटीने 1.5 आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं गरम करून आणि मीठ आणि आपण जे आतमध्ये सारण घालणार आहोत त्या सारणासाठी हे मटार मी चांगले वाफवून घेतलेत आणि मिक्सरमध्ये साधारण 1-2 बटना दोनदा हे करून क्रश केलेले आहेत। आणि हे मिरचीची पेस्ट, नुसते हिरव्या मिरचीची पेस्ट, ही कोथिंबीर जास्ती असेल तर आणखीन छान लागते। आणि हे तीळ, आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मुद्दाम तीळ घ्यायचे। गरम ह्या दिवसात काही खाणं चांगलं, मटारचा सीझन पण आहे, सीझन वाईज हा पदार्थ खूप छान आहे। नंतर हे सुकं खोबरं, हळद आणि मीठ। आता मी हे पीठ मळून घेते आणि मग तुम्हाला सारण करायचं ते कसं दाखवते। आता हे मी पीठ मळून घेते, याच्यात आधी थोडंसं मीठ घातलंय चवीपुरतं आणि 2 टेबलस्पून तेल चांगलं कडक करून घातलंय। ह्याच्यामध्ये आपण त्याला मोहन म्हणतो तसं, म्हणजे वरचं कवर छान खुसखुशीत होतं। आता हे मी तुम्हाला मळून दाखवते। आता आपण करंजीचं सारण करून घेणार आहोत, त्याच्यासाठी अगदी थोडंसं 1 टेबलस्पून तेल घालायचं आणि एवढं तिखट हे तुमच्या सयच्या प्रमाणे, तुम्हाला किती तिखट लागतं हे चांगलं परतून घ्यायचे, व्यवस्थित लाल व्हायला द्यायचं। आणि ते चांगले भाजले की कुरकुरीत होतात आणि नंतर करंजी बरोबर हे व्यवस्थित तळले जातात। पण या तेलात एक साधारण 5 मिनिटं तरी भाजायचे। आता जरासा त्याचा कलर बदलला की खोबरं चांगलं भाजून घ्यायचं। खोबरं घालायचं, त्याच्यामध्ये सुकं खोबरं आहे साधारण 1 वाटी मी भाजून किसून घेतलंय। आता ते याच्याबरोबर चांगलं भाजायचं आणि हे सारण करून ठेवलं घरात, फ्रीजमध्ये ठेवलं तर आपण परत ताज्या करंज्या थोड्या करू शकतो, कारण या बाहेर जास्ती टिकणार नाहीत। त्यामुळे हा अगदी ताज्या 2 दिवसासाठी करायच्या आणि परत सारण बाहेर काढून आपण परत पाहिजे तेव्हा करू शकतो। 8-1 दिवस तरी कमीत कमी हे सारण टिकू शकतं फ्रीजमध्ये। काही चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजायचं। आता हे सगळं आपलं खोबरं आणि तीळ आणि जे आपण त्याच्यावर हिरवी मिरची टाकली होती ते सगळं आता भाजून झालंय व्यवस्थित। आता त्याच्यामध्ये आपण हे सगळे मटार जे क्रश करून ठेवले ते घालायचे आणि ही कोथिंबीर जी आपण बारीक चिरून ठेवली ती घालायची। आता हे चांगलं मिश्रण व्यवस्थित परतून ठेवायचं, कारण मटार वाफवलेले आहेत ना, त्यामुळे काही जास्ती वेळ लागणार नाही याला। आपण एरवी गोड करंज्या खातो वेगवेगळ्या प्रकारच्या, खव्याच्या किंवा काय, सुक्या खोबऱ्याच्या, ओल्या नारळाच्या। आपण या तिखट एकदा खाऊन बघा, सुंदर लागतात, खुसखुशीत लागतात आणि नक्की करून बघा, मला कळवा। आणि त्याच्यावर मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि हळद। परत चांगलं परतून घ्यायचं। छान सारण सगळं आतमध्ये सगळे पदार्थ असल्यामुळे त्याची चव एक जुळून येते आणि छान लागतं, अगदी वासही छान येतोय। आणि मी थोडी चवीपुरती साखर टाकते, प्रत्येकाला आवडतेच असं नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला किंवा नाही घातली तरी काही वाईट लागत नाही। थोडीशी साखर, काही गोष्टींमध्ये असे असते की साखरेने त्याला परत वेगळी चव येते, त्यामुळे मी काही पदार्थांमध्ये मुद्दाम आवर्जून घालते। तुम्ही पण बघा घालून, नाही घातली तरी चालेल। झालं आपलं हे सारण तयार झालंय। आता मी तुम्हाला करंजी लाटून त्याच्यात हे सारण भरून दाखवते। आता मी साधारण ह्या आकाराचे सगळे गोळे करून घेतले आणि मैद्याचीच पिठी घेतली, त्याच्यात लाटायची ही करंजी। साधारण एक पारी, साधारण आपण पुरीपेक्षा थोडी मोठी अशी लाटायची।
दिसायलाही छान, कोणी आलं ना आपल्याकडे पाहुणे वगैरे, एक नवीन पदार्थ पण होतो आणि आलेल्या लोकांना नक्कीच आवडणार. हे असं त्याच्यामध्ये सारण भरायचं व्यवस्थित मध्ये आणि ही बाजू सगळी बंद करायची. आणि मग ह्याला अशी बाजूने अशी फोल्ड मारून अशी मुरड करत आणायची. अशी ते डिझाईन बरं दिसतं. एरवी आपण कात्याने कापतो, पण ह्याला जरा डिझाईन वेगळं करायचं, कारण ह्याला फुटायची भीती नसते. आपण एरवी खोबऱ्याच्या करंज्या करतो तेव्हा फुटायची भीती असते, म्हणून आपण साईडने त्याला असं कट करून घेतो. तर हे असं आपण याने बंद करून डिझाईनसारखं तयार होतं. ही आपली आता करंजी तयार. तर मी अशा करून घेते आणि मग तुम्हाला तळताना दाखवते. तर मी करंज्या तळून घेते. एक बाजू व्यवस्थित झाली की मग पलटायची. दुसरी बाजू आहे, दुसरी करंजी पलटून घ्यायची. जरा गुलाबी अशा झाल्या की मग काढायच्या. म्हणजे व्यवस्थित वरण कवरही त्याचं छान खुसखुशीत होतं. आतलं सारण व्यवस्थित त्याच्यामध्ये भाजलं जातं छान, म्हणजे त्याचा असं गुलाबी कलर दिसतो. हे बघ, ही बाजू झाली, ही बाजू झाली. हे तुम्ही नक्की करून बघा, मला कमेंट्सद्वारे कळवा कसं वाटलं. तेल पूर्ण असं याच्यातनं निथळून घ्यायचं आणि नंतर मग आपण टिश्यू पेपरमध्ये त्याचं तेल आणखी शिवाय कमी होतं, तेलकटपणा त्याचा कमी होतो. हा पदार्थ आहे कसा नवीन आहे, करून बघा तुम्ही नक्की. आणि मटारच्या सीझनमध्ये असे मटारचे वेगवेगळे पदार्थ बनवले की आपल्या पोटात मटार पण जातात, कारण एरवी नंतर हा सीझन गेला की मटार खूप महाग होतात. म्हणून म्हणजे कटलेट्स म्हणा, करंजी किंवा आपण मटारची पोह्यामध्ये कशा ते वापर करून जेवढा खाता येईल तेवढा पोटात मटार घालायचा. झाली पण तळून झाली, आणि तळायला जास्त वेळ लागत नाही. छान असा गुलाबी कलर आलाय. आणि कोणी येणार असेल, तुम्ही तयारी करून ठेवली आणि ताज्या ताज्या अशा करून ठेवल्या तरी मस्त दिसतात. ह्याच्याबरोबर एखादा गोड काहीतरी स्वीट केलं, जे मी तुम्हाला मध्ये दाखवलं होतं, तेही झटपट तयार होतं. त्याच्याबरोबर ठेवलं की घरगुती दोन्ही पदार्थ तिखट आणि गोड तयार झाल्या. करंज्या तळून झाल्या. खाऊन बघा, करून बघा, खाऊन बघा आणि मला नक्की कळवा. फोटो पाठवा बनवलाय, म्हणजे मला खात्री पडेल की मी जे काय तुम्हाला बनवून दाखवते ते नक्की तुम्ही त्याचा प्रयत्न करताय, आवडतंय. मला तुम्ही तुमचा फोटो बनवलेला शेअर केला तरी नक्की आवडेल. तळून झाले की मी दाखवते. साधारण आज जे मी मटार घेतले ते साधारण पाव किलो आहेत, तर त्याच्यामध्ये भरपूर करंज्या होतील. मला वाटतं 20-25 तरी करंज्या सहज होतील, कारण मी मैदा अंदाजाने मळून ठेवला. कारण परत किती आपल्याला नको असेल, सारण उरलं असेल तरी आपण ते फ्रीजमध्ये ठेवू शकतो, किंवा समजा मैदा उरला तरी आपण त्याच्या पुऱ्या करून खाऊ शकतो. त्यामुळे दोन्हीचंही नुकसान नाही आहे. किंवा कोणी येणार असेल तर आदल्या दिवशी ही सगळी तयारी ठेवली सारणाची आणि पीठ आयत्या वेळेला मळलं तरी तुमची करंजी तयार झाले. हे पण करंजी तयार झाली आहे. आता ही मी तुम्हाला डिशमध्ये दाखवते. आता आपल्या या मटारच्या करंज्या तयार झाल्या आहेत.
तुम्ही नक्की करून बघा, मला फोटो शेअर करा आणि माझ्या याला तुम्ही कमेंट्स करायला विसरू नका. माझा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आणि माझ्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.